बोला. नमस्कार मित्रांनो. आज श्री क्षेत्र खामुंडी या ठिकाणची कालयात्रा झाली 1 एप्रिल 2026 आणि आज या कालभैरवनाथाच्या यात्रेमध्ये आम्हाला मला स्वतःला एक सरप्राईज म्हणजे आश्चर्यचकित असं करणारं व्यक्तिमत्व भेटलं. ते म्हणजे गणेश भाऊ महाडिक, आमचे आवडते कलाकार. त्या 30-35-40 वर्षापूर्वी आम्ही जो तमाशा बघायचो, आमचे येवल्याला बोगटं, त्र्यंबकेश्वरला, आम्ही दूर येवल्याला पण त्यांचे कार्यक्रम बघायला जायचो. आणि दत्ता महाडिकची जी संगीताची छाप होती, जो त्यांचा प्रभाव संगीतावर होता, तोच प्रभाव आज त्यांचे चिरंजीव गणेश भाऊ यांच्याकडे आहे. त्यांचं आजचं गाणं बघून मला मनाला एवढं समाधान वाटलं की मी 30-40 वर्ष मागे गेल्याचा मला आनंद झाला. मी 40 वर्ष मागे गेलो आहे आणि ते दिवस मला आठवले. आणि आम्ही माझ्या गावात एक माझा मित्र होता भास्कर जाधव म्हणून, तो तर कमीत कमी 5-1 वर्ष दररोज संध्याकाळी थोडी टाकल्यानंतर तेच गाणं गुणगुणायचा. आणि त्याला सगळे आम्ही मग दत्ता महाडिकचे समर्थक म्हणून आम्ही त्याला गावात त्याचा सन्मान करायचो. आणि आज गणेश भाऊच्या रूपानं खऱ्या अर्थानं मला आज या ठिकाणी दत्ता महाडिक पुणेकर यांचं चिरंजीव यांचं जी भेट झाली, ती मला आज खरोखर दत्ता महाडिक भेटल्यासारखा आज मला मनस्वी आनंद झालेला आहे. खूप खूप धन्यवाद. गणेश भाऊ 2 शब्द बोला. धन्यवाद. काही नाही लोकांचं प्रेम असं बाकी काय हो, परत ती माणसं होणार नाही, महाडिकसारखी माणसं होणार नाही. त्यांची गाणी अजर अमर. मी गणेश महाडिक पुणेकर यांना सदिच्छा व्यक्त करतो की आमच्या महाराष्ट्रामध्ये परत एकदा दत्ता महाडिक हा एक संगीतरत्न तयार व्हावा, अशी मी त्यांना या खामुंडीच्या भैरवनाथाच्या मी प्रार्थना करतो. आणि त्यांना उदंड आयुष्य, निरोगी आयुष्य मिळो आणि तसंच महाराष्ट्रातले उंच पुरस्कारही मिळो या कलेच्या माध्यमातून. आणि या महाराष्ट्र जनतेची त्यांच्या हातून कलेच्या माध्यमातून सार्थ सेवा घडो आणि त्यांच्या पुण्यकर्मामध्ये भर पडो, अशी मी माझे भाऊ अशोक दादा आणि मी विठ्ठल वागचोरे आणि या खामुंडीकर ग्रामस्थांच्या वतीने मी सदिच्छा व्यक्त करतो. जय महाराष्ट्र. धन्यवाद. क्या बात. ओके. मी पोलीस इन्स्पेक्टर मुंबईमधून रिटायर झालो आणि हे